दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरामध्ये काल आगमन झालं। कुचन प्रशाला येथील पालखीच्या मुक्कामस्थळी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रीच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते, तर दिंडी प्रमुखांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं स्वागत केलं। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं 28 जून 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात उळे येथे आगमन झालेलं होतं। सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखीचं मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आलं। तर पालखी शहरातील प्रभाकर महाराज मठात जाऊन तेथे 2 संतांच्या भेटी घेतल्या। यावेळी राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं। पांढऱ्या वेशातील आणि रांगेतील वारकरी खांद्यावर पताके घेतलेले आणि शेगावीच्या राणाचा जयघोष करीत गजानन महाराज पालखीचं शहरात आगमन झालं। यंदा वारीचं सलग 56 वर्ष पूर्ण करणाऱ्या गजानन महाराज पालखीच्या दिंडीचं रविवारी सकाळी रूपाभवानी चौकात आगमन झालं। बुधवारी सकाळी गजानन महाराजांच्या जयघोष करीत टाळ वाजवत पालखी पाणीगिरणी येताच तेथे स्वागत आणि दर्शनासाठी शहरातील विविध भागातून नागरिकांची प्रचंड गर्दी दिसली। गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन शहरामध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याची अनुभूती आल्याचं सांगताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, सलग 2 दिवस शहरामध्ये मुक्काम असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। आज सोलापूर शहरामध्ये संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखीचं आगमन उपलब्ध मंगल कार्यालय इथं झालेलं आहे। आज इथल्या उपलब्ध मंगल कार्यालयात आज पालखीचा आणि सर्व वारकऱ्यांचा मुक्काम आहे। सोलापूर शहरामध्ये अत्यंत आनंदी आणि उल्हासित वातावरण आहे। त्याचबरोबर सोलापूर शहरातील मला दमतेदारपैकी ज्या पोलिसांकडं कटिंग गाडीचा विषय आहे, इस्त्रीचा विषय आहे, कामगाराचा विषय आहे, आज या वारकरींना या सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या समाजाचं फार मोठं कार्य गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। मला असं वाटतं की परमेश्वराला जर पोचायचं असेल तर अशा कार्यातूनच आपल्याला परमेश्वराकडे पोचता येतं आणि आपल्याला त्या माध्यमातून परमेश्वराचे आशीर्वाद मिळतात। त्यामुळं संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सोलापूर शहरामध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांची ही सेवा अशा या सर्व समाजाकडून होते, त्याचा आम्हा महापालिकेला, आम्हा सर्व शहरवासियांना त्याचा अत्यंत आनंद आहे। मी या सर्व विविध संघटना, विविध या समाजाला मी शुभेच्छा देतो की त्यांनी अशी सेवा यापुढे कार्यरत ठेवावी। आणि पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, तर पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगानं सूचना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। आज पालखीचं कुचन प्रशालेतून प्रस्थान होऊन सिव्हिल लष्कर 7 रस्ता मार्गे पालखी उपलब्ध मंगल कार्यालयात विसाव्यासाठी थांबली आहे। यावेळेस भक्तांनी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। उपलब्ध मंगल कार्यालयाचं स्वरूप जणू एखाद्या मंदिरासारखं झालं असून भक्त भाविक मोठ्या श्रद्धेने संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं दर्शन घेताना दिसले। आज पालखीचा मुक्काम येथेच असून नाभिक आणि चर्मकार तसंच सामाजिक संस्थांनी या ठिकाणी आपली सेवा बजावली। पालखीचं दर्शन घेण्यासाठी स्त्री पुरुषांनी गर्दी केली होती। लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसून आल्या। उद्या सकाळी ही पालखी
मोदी भैया चौक देगाव मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे। या पालखीतील टिपलेली ही काही क्षणचित्रे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।